तर बागेश्वर धामनं जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी आणि रामदास स्वामींच्या विषयी अशी भाकड कथा ही काही लोक सांगत असतात. मध्ये 8-9 वर्षापूर्वी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही अभ्यासक म्हणवणाऱ्यांनी लंडनमधनं एक सनद उपलब्ध केली आणि सांगितलं की बघा या गोष्टीला इतिहासाचा पुरावा आहे असं म्हणून, पण ती बोगस सनद होती. हे गजानन भास्कर मेहेंदळेंनी त्याच वेळेला एक पोस्ट लिहून एक प्रसिद्धीपत्रक काढून सांगितलं लोकांना. आणि त्यामुळं हे जे काय हा बाबा बोलायला लागलेला आहे हे त्याच्या ऐकीव माहितीवर किंवा भाकड कथांवर त्याचा विश्वास असल्यामुळं तो अशा पद्धतीनं व्यक्त होतोय. त्याच स्टेजवर तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक माणूस होता की ज्यानं शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली होती. आणि हे उत्तरेतनं येऊन महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा खोटा इतिहास सांगत आहेत. अशा व्यक्तींच्या बद्दल मुख्यमंत्री त्या विचारपीठावर होते, त्यांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे आणि पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशा भाकडकथा सांगणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही बाबाला पाऊल ठेवून देऊ नये असं माझं मत आहे.